पती लक्ष्मीचा जाणता आहे, जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे. कौतुक तूप आहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाच आहे. आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नाथाने इथे असं सांगितलंय की तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्याची म्हणजे भगवंताला आपली सगळी चिंता खात्रीने आहे. आणि खरंच आपल्याला प्रपंचामध्ये असं कोणी सांगितलं, प्रपंच आणि परमार्थामध्ये, की तुझी सगळी चिंता मी वाहतो म्हणून, तर आपल्याला किती बरं वाटेल नाही का? खरं पाहायला गेलं तर आपण चिंता घेतली, कोणी जरी असं म्हटलं, जबाबदारी घेतली म्हटली तरी सुद्धा चिंता करायचं सोडत नाही, हा आपला दोष म्हणायचा. पण खरंच नाथ असं सांगताय की तुझी चिंता त्याची सर्व आहे. पण तेव्हा आवडीने भावे हरिनाम घेती, म्हणजे हरिनाम हे मुख्य आहे, हरिनाम घेती हे मुख्य आहे. त्या हरिनाम घेण्याकरता सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेला हा नामाचा महिमा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढे योगमार्गाने जाणारे, तरी सुद्धा त्यांनी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं सांगितलंय. तसं तुकोबाराय नाम संकीर्तन साधन सोपे जवळतील पापे जन्मांतरीचे म्हणतात. नाथ म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नामदेव म्हणतात अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कापाने घे. जनाबाई म्हणते नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. एवढंच काय, सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेला हा नाम महिमा आहे. आणि सगळ्या संतांचा अनुभव एक आहे म्हणून ते अखंड तृप्त झाले, आनंद त्यांनी लुटला आहे. आणि म्हणून ते तुकोबाराय जसं म्हणतात, बुडतीही जनन देश वेडवळा म्हणून कळवळा येतो मत. त्या तऱ्हेचं हे जे आपल्याला सांगताय की अहो आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू तुका म्हणे, तेव्हा ते असं म्हणतात आम्ही हा आनंद लुटलाय आणि प्रपंचात आनंद नाही हे आम्हाला खरं खरं कळलंय. आम्हाला नाही ते तुम्हाला देखील कळलंय, परंतु काय आहे ते विषय हे माझं ते सुटत नाही, त्याच्यातली आसक्ती सुटत नाही, म्हणून हा सगळा भाग असा होतो. म्हणून संत सांगतात तेव्हा असं आहे की आपली जर मतं प्रपंचातली विचारली तर 10 जणांची 15 मतं पडतील, पण संतांचं मत एकच आहे. आणि एकच म्हणजे त्याच आहे की नामाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. कलियुगाचं विशेषतः मनुष्य नामच घेऊ शकतो, कारण ते उपाध्याय येते. त्या नामाचं महत्व आपल्याला पटलेलं आहे, याबद्दल की वाद नाही. परंतु तुझी चिंता त्याची सर्व आहे, तो चिंता वाहणारा असा कोणीतरी मार्गदर्शक आपल्याला आवश्यक असतो. आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा सद्गुरुनाथांची आपल्याला अनुग्रह होतो तेव्हाच ते खरं म्हटलं तर जबाबदारी त्यांनी घेतलेली असते. महाराज असं सांगतात, महाराज नामामध्ये प्रसिद्धच आहे, नामयोगी असंच त्यांना म्हणतात. आणि महाराजांनी जेवढा नामाचा प्रसार केला की कितीही विचार मनात येऊन दे, कुठेही रागाने घ्या, लोभाने घ्या, प्रेमाने घ्या, कसंही घ्या, पण तुम्ही नाम घ्या. महाराज असं म्हणतात मी हा इथे खेळ मांडला, हा बाजार मांडला आणि ह्याच्यात मी यशस्वी झालो, म्हणजे कसंही जरी नाम घेतलं तरी सुद्धा त्या नामाचा उपयोग झाल्याशिवाय राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते सतत नाम घ्या हेच ते सांगत असतात. पण प्रमुख गोष्ट अशी आहे की आपण सद्गुरुनाथांचा अनुग्रह घेतल्यानंतर गुरूंची आज्ञा पाळणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आणि आपल्या बुद्धीला इकडे तिकडे फाटे न फिरवू देता महाराजांनी जे सांगितलंय त्या बरहुकूम चालणं, याच्यामध्ये खरा परमार्थ साठवलेला आहे. पहा, आपलं जर लक्ष महाराजांच्याकडेच राहत आहे, कोणाचं एखाद्या वेळेस आपल्याला आवडतं व्हायचं असलं तर काय होतं, तर त्याची कृपा संपादन करायची असली तर आपल्याला त्याच्या मनासारखं वागावं लागतं. जर समजा आपण ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसच्या मनासारखं थोडंफार वागावंच लागतं. किंबहुना सून जेव्हा नवीन घरात येते त्यावेळेला तिला जर सगळ्यांची मनं जिंकायची असली तर त्यांच्यासारखं त्याला वागावं लागतं, मग ती सगळ्यांची आवडती होते. मग आवडती झाल्यानंतर जर एखादा समजा कवी जास्त हट्टतीने केला तर आनंदानेही सासरची माणसं घ्यायला तयार असतात. म्हणजे आवडतं होण्याकरता त्यांना जे आवडतं ते करणं
हे पक्क झालं आपलं. मग आता महाराजांचं जर आपल्याला आवडतं राहायचं, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? गुरुकृपा संपादन करणं, अनुग्रह घेणं आणि गुरुकृपा संपादन करणं, त्याच्यामध्ये फरक आहे बरं का. अनुग्रह घेणं म्हणजे आपण त्यांचं होणं, म्हणजे नुसतं लग्न लागणं, आणि कृपा होणं म्हणजे त्यांचं आवडतं होणं. सासरच्या माणसांचं जसं आवडतं होणं म्हणजे सासरच्या माणसांची कृपा होणं, तसंच गुरूंची कृपा केव्हा संपादन होईल? त्यांचं आपण आवडतो होऊ तेव्हा. ते आपल्यावर प्रेम करतील आणि आपण त्यांच्या सांगितलेल्या साधनावर जेव्हा प्रेम करू किंवा साधन जेव्हा सतत घेऊ तेव्हा आपण त्यांचे आवडते होणार आहोत. आणि असं आवडतं झाल्यानंतर मागे पुढे उभा राहायचं सांभाळायचं आधी आघात निवारायला. मग काय त्याला म्हणावं आपण? लहान लेकराला जसं आपण सांगतो ते नुकतंच चालत असावं, चालायला लागलेलं असावं. आपण दोन्हीकडे 2 हात धरतो आडोशाला आणि त्याला सांगतो ये पुढे पाऊल टाक. अरे मी आहे, टाक पाऊल तू म्हणजे. आणि आपल्या विश्वासाच्या जोरावर ते पाऊल टाकतं पहा, आणि पडलं बिडलं तर आपले हात सावरायला असतातच. अगदी तीच बरोबर सद्गुरुनाथांची स्थिती आहे पहा. ते आपल्याला सांगतात अरे तू नाम घ्यायला सुरुवात तर कर, मदत माझी आहे अरे, माझी म्हणजे मीच खरं तुझ्याकडनं करून घेतोय अरे, पण तू घे, तू सुरुवात कर. निदान एक पाऊल तरी पुढे टाकतील की नाही? एक पाऊल पुढे टाकायचं, मी तुझ्या मागे आहे, पण तुझा प्रयत्न काहीच करणार नाही, तुझं घ्यायला सुरुवात करणार नाही तर कसं काय होणार? म्हणजे आपल्या पाठीमागे पुढे अखंड आपल्या महाराज उभे असतात, पण त्यांचं आवडतं होण्याकरता मात्र त्यांनी आपल्याला माझं म्हणावं एवढ्याकरता मात्र आपण त्यांच्या मनासारखं वागलं पाहिजे. त्यांनी सांगितलेलं साधन हे आपल्याला जसं होईल तेवढं, जेवढं जमेल तेवढं अवश्य नेहमी करायला हवं. जेव्हा वेळ सापडेल तेव्हा, जेव्हा किती विचार मनात येऊ देत नको, किंवा काही वेळेला आपल्याला वाटलं नको घ्यायला, त्यांचं काही वेळ घ्यावं, काही वेळ घेऊ नव्हे. असं साधे नाम ज्याला आवडलाय तो असं नाम घ्यायचा त्याला कंटाळा येत नाही पहा. पण हे अगदी सुरुवातीचं असं सगळ्या म्हणजे त्यांची आज्ञा पालन करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. महाराजांच्याकडे काय झालं, तो वेडा आप्पा म्हणून तिथे समाधी आहे ना, तो येऊन असा नुसता कुठेतरी बाजूला बसायचा आणि लोकांना वाटायचं कार्याला कळतंय काय कळत नाही, नुसता बाजूला बसायचा. पण तो खरा अधिकारी होता. आणि एकदा काय झालं की तो काही महाराजांना जिथे तो बसत असे त्या जागी दिसला नाही तेव्हा, पण तो आलेला होता. महाराज काय म्हणाले, अरे माझा तो वेडा कुठे गेला? आणि माझा वेडा कुठे गेला असं म्हटल्यानंतर हा उठला आप्पा आणि ठय नाचत सुटला हो. आणि लोकांना वाटलं अरे ह्याला काय झालं, वेळेच्या भरातच नाचतोय बहुतेक. माझा वेडा म्हटला म्हणून वेडा म्हटला ना महाराजांनी, इकडे नाही का लक्ष द्यायचं? तेव्हा त्याला विचारायचं तू का नाचतोय? मी नाचतोय ह्याच्या करता की मला महाराजांनी माझं म्हटलं, माझा वेडा कुठे गेलाय म्हणून म्हटलं, माझं म्हटलं त्यात सगळं आलं. तसं सद्गुरुनाथांनी आपल्याला माझं म्हटलं पाहिजे आणि त्यांची कृपा झाली पाहिजे. जरी माझं म्हटलं असलं तरी माझ्याची आपण जेवढी काळजी घेतो तितकं आवडीच त्यांच्या होण्याकरता, त्यांची कृपा संपादन करण्याकरता त्यांनी जे साधन सांगितलंय ते अतिशय निष्ठेने, अतिशय श्रद्धेने, अतिशय विश्वासाने जर आपण घेतलं आपले झटकन त्यांचे आवडते हो पहा, आणि आपल्याला प्रपंचाचाही त्रास काही सुद्धा भासणार नाही. महाराजांची गाडी 2 चाकावर आहे. एक नाम अखंड घ्यायचं आणि दुसरी गोष्ट रामाची इच्छा. जे घडेल त्याला रामाची इच्छा असं म्हणत जावं. पण हे एकदम कसं साध्य होईल? जसं आपलं नाम वाढत जाईल तसं हे सगळं साध्य होईल. आता नाम घेताना पुष्कळ वेळा असं होतं की एकाग्र मन होत नाही. मग नाम कसं घ्यायचं? नाम घेताना हे 3 टप्पे आहेत पहा. एकदा नाम घेताना पुष्कळ विचार आणि थोडं राम. दुसरा टप्पा म्हणजे पुष्कळ नाम स्मरण आणि त्याच्याबरोबर थोडेसे इतर विचार. आणि तिसरा टप्पा एकाग्र होण्याचा आहे. हा एवढा तिसरा टप्पा एकाग्र होण्याचा एकदम कसा बरं साध्य होईल आपल्याला? हे एकदम होणार नाही. म्हणून जबरदस्तीने का विना जसं जमेल तसं आपण निश्चित स्वरूपाने नाम घ्यावं. आता नाम घेताना हे जे मन सगळं चारीकडे भटकत असतं याला कसं एकाग्र करावं मोठा प्रश्न येतो. काय करावं? म्हणून काय करावं, आपण कोणाची देवाची आपले उपास्य दैवत असेल, आपली जी आवडती मूर्ती असेल ती मूर्ती आपल्या हृदयात स्थापन करावी. आणि त्या हृदयात महाराजांच्या पादुका म्हणा, महाराजांचा फोटो जो आहे तो म्हणा, किंवा आणखी आपलं कुठचं जे दैवत असेल आवडतं ते हे असं मनात धरावं. म्हणजे मन भटकतं ना, हाताने आपली माळ चालू असते, तोंडाने नाम चालू असतं, पण मन हे विचार करतं ना, मग मनाला कुठेतरी गुंतवायला नको का? मनाला गुंतवलं म्हणजे मग ते आपलं रामनाम ठीक चालेल. म्हणून मनाला गुंतवायचं ते अशा ठिकाणी गुंतवावं. मना तुला काहीतरी गुंतवायलाच विचारलं ना, मग महाराजांच्या पादुका मनामध्ये सारख्या आणायच्या किंवा त्याच्यानंतर मूर्ती डोळ्यासमोर आणायची. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की ह्यातनं सुद्धा जर समजा मन हलत असेल काही वेळा मग त्या पादुकाच नाहीशा होतात.
त्यावेळेला पादुकांच्याकडे लक्षच लागत नाही आपलं. म्हणजे आणखी पुन्हा निराळे विचार मनाच्या. तर मनाला एक क्रिया पण द्यावी. क्रिया म्हणजे अशी पादुका समोर आपण प्रत्येक नाम घेतलं, एक तुळशीचं पान तरी त्या पादुकांच्या वर वाहतोय किंवा एक फूल तरी कसलं तरी वाहतोय. अशा तऱ्हेने मनाला काहीतरी जो सहारा दिला तर काय होतं की मन त्याच्यामध्ये गुंतत आणि आपल्याला नाम घ्यायला सोपं होतं. आपला प्रमुख हेतू काय आहे? येणं केन प्रकारेनं नाम घेताना विषयांचे विचार येऊ नव्हेत. दुसरे जर कुठले विचार आले ना तर आपल्याला काही वाटत नाही काही सुद्धा, कारण ते भगवंताचेच विचार असतात ना, सात्विकच विचार असतात. म्हणून त्यावेळेस काय करावं? मग काही वेळेला भगवंताच्या लीला आठवाव्या. भगवंत कसे खेळले, मग महाराज कुठे कुठे गेले, महाराजांच्या एखाद्या गोष्टी सरळ पहिल्यापासून आपण कोणाला तरी सांगतोय किंवा कोणाला तरी आठवतोय, कुठेतरी बोलणवल्यामध्ये असे हिंडतोय, अशा तऱ्हेचं मनामध्ये आणावं. तर श्रीकृष्णाच्या, रामाच्या या सगळ्या लीलांचं आठवण केलं म्हणजे थोडक्यात काय होतं की आपलं मन त्या लीलामध्ये अडकलं. मुख्य मुद्दा आपला काय? नाम इकडे तिकडे घेताना विचार इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही, मन भटकू द्यायचं नाही. तर काही काय तरी त्या मनाला खेचून खेचून असंच काय त्याला आवडतं ना ते आणून द्यावं लागेल. पहा, तसं दिल्याशिवाय ते होणार नाही. या सोपी गोष्टी अशी आहे की काय करावं अशा वेळेला? आपण भावनिक याच्यामध्ये जाण्याकरता, प्रेमाचा मार्ग शिकण्याकरता एखाद्या वेळी आपण गुहक व्हावं. गुहक म्हणजे रामाचा गंगा पैल गंगेच्या पलीकडे पोहोचवणारा जो गुहक होता ना त्याचं तो जो आपण झाला तर आपण कल्पना करावी. रामराया, लक्ष्मण येत आहेत तिकडनं आणि आल्यानंतर आपल्याला म्हणतायत गुहका, अरे मला गंगा पार करून जायचंय, तुझ्या नावेमध्ये मला जागा देशील का? तर आपण मला मोठ्या प्रेमाने त्याला म्हणतंय. रामराया कोण आहे? गुहाकाने ओळखलेला आहे. रामरायाला त्याचं प्रेम आहे. तर रामरायाला आता कसं सांगावं की मी तुझं चरण स्पर्श करून चरण धुवू का तुझे, तुझी पूजा करू का? रामराया तसं ऐकणार नाही, रामरायानं तसं पटणार नाही. पण त्याने सांगितलं, रामराया अरे मला तुझ्या पायाची पूजा करायची आहे. अरे तुझे पाय एकदा एका दगडाला लागले तर एक स्त्री निर्माण झाली. माझी तर होडी कशी फळ्या फळ्यांची आहे बघ, आणि या फळ्या फळ्यांच्या होडीला जर तुझे पाय लागले तर माझी आई असं म्हणते की एका बायकोला पोचताना तुला इतका त्रास पडतो, मग एवढ्या बायका झाल्या त्याचं चरण स्पर्शाने तर काय करणार धुळीने? तर भगवंता मी तुझे पाय धुतो म्हणजे मग तुला बसायला हरकत नाही. एवढ्या मुख्य मुद्दा त्याचा काय होता? त्याची पूजा करायची होती. त्याप्रमाणे जशी त्यांनी पूजा केली त्याप्रमाणे आपण एखादा गुहक व्हावं, एखादं आपण सबरी व्हावं. आपणच स्वतः नाट्य ते करावं. सबरी झाल्यानंतर आपण सगळ्यांना सांगावं की लतानो सांगू का तुम्हा, उद्या श्रीराम येणार. तिकडे तिकडे ती जशी नाचली, बागडली, फुलं गोळा केली, फळं गोळा केली, तिने जशी ती बोरं गोळा केली, ती जशी चाकून पाहिली तशी आपण पाहावी. रामराया येणार येणार म्हणून एका कट्ट्यावरती चांगलं कांबळं बसायला घालावं, पाणी ठेवावं, सगळी पूजेची तयारी ठेवावी. रामराया आला आला म्हणजे जसा आनंद येईल तसा आपण डोळ्यासमोर रामराया लक्ष्मण येतोय सोबून आनंद आपल्याला व्हावा. आपण त्यांना या किंवा हाताला त्या ओटावर बसावं, त्याचे पाय धुवावे, त्याची पूजा करावी, त्याला बोरं काढल्यावी. मला म्हणायचं ह्या कल्पनेमध्ये सुद्धा आपण किती बरं रममाण होतो. म्हणजे काय, नाम घेता घेता जरी ही कल्पना केली तरी सुद्धा काय होईल माहितीये का की आपलं मन तिथे अडकलंय. मुख्य मुद्दा आपलं मन अडकून द्यायचं नाही विषयामध्ये, मन नाही अडकलं जाणार. त्यापेक्षा सोपं कृष्णाचं चरित्र आहे. पहा, लहान कृष्ण छोटा, त्याला धोके देतोय आपण, कारण मनुष्य हा स्वभाव असा आहे की त्याला कुठेतरी वात्सल्य हवं असतं, तो कुठेतरी प्रेम करतो, त्याला कुठेतरी प्रेम करायला होतं. काही जरी नाही मिळालं एखाद्या कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, कशावर तरी तो प्रेम करेल होता. मग हा भाव मूळचा आहे, त्याचा आपण उपयोग करून घ्यावा. मग बाळ जो छोटा गोपालकृष्ण असतो ना, तो गोपालकृष्ण त्याला नटवावं, सजवावं, फुलांच्या माळा घालाव्या, त्याला नेसवावं, आंघोळ घालावी, सगळे उपचार त्याला करावे. झोपाळ्यावर बसून झोके द्यावे, त्याला लोणी खायला द्यावं, त्याच्याशी टिपऱ्या खेळाव्या, त्याला मुरली तो वाजवतोय असं म्हणावं, गाई इकडे तिकडे तसं या सगळ्या कल्पना कराव्या आपण. आणि एका तऱ्हेने नाम घ्यावं. म्हणजे काय होतं, आपलं मन कुठे गुंतलं गेलं तर कृष्णाजवळ गुंतलं गेलं. थोडक्यात याचा अर्थ काय, इकडे तिकडे ते गुंतलं गेलं नाही. अशा तऱ्हेने मन आपलं अधिकाधिक कसं गुंतलं जाईल एवढं मात्र अवश्य पाहावं. दुसरी एक गोष्ट अशी आहे की माळेवरती जेव्हा आपण जप करतो तेव्हा काय होतं, माळेचे मणी ओढत असताना आपलं लक्ष श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना त्या मण्याकडे असतं. पहा, आपली ही गोष्ट लक्षात येत नाही पटकन, म्हणजे बाहेर असतं. ते बाहेर नाही येता नाम आपण हृदयात घेतोय आणि मणी मात्र कुठे ओढतोय तर मणी बाहेर ओढतोय. एवढं मात्र पक्क लक्षात ठेवावं. जेव्हा आपण माळेवर नाम घेत असो
त्यावेळेला थोडं ते भरावर घेतलं तरी चालतं, कारण ते मोजून असतं. एका तासामध्ये 4000 जप असा होतो असं म्हणतात. पण निदान पक्षी तो 3500 3000 अर्थात सवयीने हा होतो, एकदम पहिल्यांदा काही होणार नाही एवढा होतो. पण जेव्हा आपण शांत बसलेलो असतो ना, त्यावेळेला अगदी निवांतपणाने जप असा सारखा आत्मा आपला चाललाय जप, आणि आपण आपल्या कानाने ऐकतोय, तर असा असावा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आणि हा जप करत असताना शांतपणे आपल्या बेंबीपासून त्याचा उच्चार येतोय, आणि आपण तो वर वर असा चाललाय अशी कल्पना करावी. त्याचा जप शांतपणाने असा करावा. म्हणजे त्या दृष्टीने काय होतं, असा जो आपण जप केला तर आपण अगदी शांत असतो. आणि नेहमी घाई गर्दीमध्ये वगैरे असलो ना तर आपला जप वेगळा आहे. कारण परापसंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी आहेत ना, या 4ही वाणींचा आपल्या परिस्थितीनुरूप, आपल्या मनस्थितीनुरूप, भोवताली जे गडबड गोंधळ असेल त्यानुरूप करून घ्यावा. जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा काम करतो तेव्हा विचार करून काही करायचं असतं, तेव्हा वैखरीने जप करावा आपला. पण काय होतं, काही वेळेला समजा इकडे तिकडे गोंधळ आहे, म्हणजे कुठे टीव्ही लागलाय, कुठे रेडिओ लागलाय, कुठे मुलं गडबड करतायत, कुठे काय करतायत, असं जेव्हा गडबड असेल तेव्हा आपण मध्यमाईमध्ये म्हणजे ओठ हलवून किंवा जीभ आपल्या आत हलवून असा जप करावा. म्हणजे आपलं लक्ष जातं तिकडे, इकडे गडबडीकडे जात नाही. आणि पचंतीमधला जप असतो हा कसा असतो, म्हणजे वैखरीने मोठ्यांदी असतो. मध्यमेतला जप नादरूपाने असतो, पचंतीतला जप अर्थरूपाने असतो. अर्थरूपाने याचा अर्थ नादरूपाने आपल्याला कळेल, पण अर्थरूपाने याचा अर्थ असा, याचा आंबा म्हटला, फणस म्हटला की आपल्या याचा चटकन अर्थ डोक्यात येतो ना. तर एखादं वाक्य उच्चारलं, महाराज म्हटलं की चटकन अर्थ डोक्यामध्ये आपल्या येतो, म्हणजे येतो अर्थ जो कळतो. तसं ना हे अर्थरूपाने तिथे असतं, जास्ती खोल गेलेलं असतं. त्याच्या आपण शांत बसू, किंवा आता काही आपल्याला करायचं नाही, अगदी निवांत स्वस्त बसलोय, माळ सुद्धा नको, अशा वेळेस शांतपणाने हा जप करावा. म्हणजे हा कसा होतो, या सांगितल्यासारखा. पण मात्र प्रत्येक गोष्ट म्हणजे परापसंती, मध्यमा, वैखरी 4ही वाणी जरी असल्या तरी आपण जे बोलतो त्याचा उच्चार परावाणीपासूनच निघतो पहिल्यांदा. म्हणजे सुरुवात त्याची परापसंती, मध्यमा, वैखरी असेच असतो. बरे ह्या 4ही वाण्यांचा काही वेगवेगळा प्रांत तसं सांगता येत नाही, पण सर्वसाधारण वैखरी म्हणजे बोलणं मुखाने, आणि मध्यमा म्हणजे कंठाच्या जवळ असते आपल्या, आणि हृदयाच्या जरा खाली पोटात इकडे असते, म्हणजे पसंती वाणी असते. पण ह्या एकमेकात एवढ्या गुंतलेल्या आहेत ना आपल्याला की त्याचा तुम्हाला वेगवेगळ्या अशा काढता यायचा नाहीत. म्हणजे पण ह्या 4ही वाणींचा मात्र उपयोग आपल्याला अशा तऱ्हेने अवश्यमेव करून घेता येतो, तो तसा घ्यावा. असं म्हणतात की निदान आपला 1.25 कोटी तरी जप व्हावा. ते कामतांत्रिक नामजपाचं महत्व म्हणून पुस्तक आहे, त्याच्यात त्याने असं लिहिलं की 1.25 कोटी जप तरी आपला केला म्हणजे तनुस्थान शुद्ध होतं. आपण पाहतो महाराजांनी सगळ्यांना 3.5 कोटी जप सांगितलेला आहे. तर 1.25 कोटी म्हणजे हे लक्षात ठेवण्याकरता रोज 10,000 जप आपण केला तर 3.5 वर्ष आपल्याला 1.25 कोटी होण्यासाठी लागतात. आणखी रोज 20,000 केला तर 15 वर्षात होतात. पण मग ते घेताना काय करावं, आपला ठराविकच जप ठेवावा. म्हणजे 10,000 रोज करायचा, की 5,000 रोज करायचा, की 20,000 करायचा, की 15,000 करायचा, हा ठराविक जप ठेवावा. आणि ठराविक जप ठेवल्यानंतर त्याची नोंद ठेवावी आपल्याला लागत नाही, कधी जास्ती कधी कमी असं होत नाही. आणि मग काय करावं, जेव्हा आपल्याला वेळ असेल ना, म्हणजे आपला त्या ठराविक जप 10,000 ठरवला तर हा 10,000 जप झालाय. आता हा 10,000 जप झाल्यानंतर जो वेळ उरेल तो जप असा साठवून, आपण बँकेत कसा पैसा साठवतो असा लाखभर जप ठेवावा आपला जादाचा. आणि ज्या दिवशी आपल्याला वेळ नसेल, कधी गर्दी असेल, कधी वेळ होणार नसेल, कधी आपण दुसरीकडे जातो, त्याच्या अनंत प्रपंचाच्या ओढी असतात पहा. तर ह्या गोष्टीमध्ये आपण थोडा जप नित्यनेमाचा करावा, थोडा तरी, आणि मग बाकी सगळ्या आपल्या या नामाच्या बँकेमधनं जप करून
त्या दिवसाचा पुरा करावा, किंवा तो मागचा राहिला तर पुढे तो भरून काढावा. पण हे असं मागचं ठेवल्यामुळे ही गोष्ट निश्चित सोपी जाते. आणि एवढा तरी निदान बरं, हा जप आता महाराजांनी 3.5 कोटी करायला सांगितला, हा काही एकाग्र मनाने होतो का? नाही हो, एकाग्र मन झाला तर तुम्हाला मोजताच येणं शक्य नाही का? पण मोजून झाला म्हणजे तेवढ्या वेळा तेवढे संस्कार झाले, तेवढे छाप पडले, असं निर्विवादन त्यातनंच काहीतरी निर्माण होण्याजोगं आहे. म्हणून अवश्य करावं. जप मोजून असा जर करता आला तर बरं होईल. नाम घेताना देवाच्या लीलांचं चिंतन करावं हे सांगितलंच आहे मागे. पण आता काय गोष्ट आणखी आहे की जप करताना सुद्धा आणखी एक प्रकार आहे पहा. आणखी एक प्रकार असा आहे म्हणजे की महाराज श्वासावर जप कोणाकोणाला करायला सांगत असत. त्यांनी सगळ्यांना नाही करायला सांगितला, पण कोणाकोणाला त्याची पात्रता पाहून त्याला श्वासावर जप करायला सांगत असत. श्वासावर जप करणं म्हणजे श्वास जेव्हा आत घेतो तेव्हा श्रीराम म्हणायचं, त्यानंतर कोंडायचा थोडा वेळ, तेव्हा जयराम म्हणायचं आणि जय जय राम म्हणून सोडायचा, ही प्रक्रिया. परंतु काय आहे, असं जर आपण एक जप करत बसलो तर काही वेळा त्याचा मेंदूला त्रास होतो, आपली एकंदर शारीरिक परिस्थिती वगैरे. तर ह्या फारशा भानगडीत न पडणंच बरं. म्हणजे त्यापेक्षा काय करावं, ही सोपी पद्धत आहे की श्वास घेताना श्रीराम जय राम जय जय राम, सोडताना श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे काय होतं, श्वासाबरोबर आपलं नाम चालतं. आणि श्वास आणि मन याचा खूप जवळचा संबंध आहे बरं का. कारण काय, श्वासाची दुसरी बाजू म्हणजे प्राणाची दुसरी बाजू ही मन आहे पहा. त्यामुळे हे जे योगी लोक आहेत ना, हे जे बरोबर प्राणायाम आपला साधतात, लय साधतात जो श्वासाचा, त्या लय म्हणजे ज्यांचं प्राण ताब्यात येतो ना, आणि प्राण ताब्यात आल्यामुळे मन ताब्यात आल्यासारखंच होतं, म्हणून त्यांचं झटकन मन ताब्यात येतं. तर हे मन ताब्यात येण्याकरता जर आपण श्वासोश्वासावर असा जप घेतला तर त्याचं काय होतं, अधिक बरं होतं. त्यातनं पुन्हा आणखी एक प्रेमाची गोष्ट आहे की एकनाथी भागवतामध्ये ते असं सांगतात की मन गुरु कृपेची आंधळी दासी, ते सर्वदा भीये सद्गुरूची. मन कुठेही कोणालाही कशालाही भीत नाही. भीत असेल तर फक्त सद्गुरुनाथांनाच भीत पहा. तिथेच याचा अर्थ ते नमत, तिथेच म्हणजे ते शरण जातं फक्त सद्गुरूंच्या पाशी, नाही का. म्हणजे जर आपली सद्गुरूंची आठवण झाली तर काय होणार आहे, हे सगळं मन आपलं एकरूप त्या ठिकाणीच होणार आहे. आणि अशा तऱ्हेचं. पण मनाचं कसं आहे माहितीये का, मनाला नामाचा मूलभूत कंटाळा आहे. एक तर नामाला चव नाहीये, किंवा नामाला प्रकारची क्रिया कसली नाहीये, किंवा नामाला अहंकार बाळगण्याजोगं काही नाहीये. म्हणून मनाला ते शक्य तेवढं नको असतं. आणि बरोबरच आहे की मन जर समजा भगवंताला चिकटलं तर मनाला संकल्प विकल्प करणं हा आपला स्वभाव सोडावा लागेल. याचाच अर्थ मनोनाश होईल. आणि आपला नाश कोण बरं करून देणार. अहो, माशी आहे ना, ती सगळ्या ठिकाणी बसते, परंतु ती विस्तवार बसते का, नाही बसत. का बसत नाही तर माहितीये की आपण फक्त ह्याच्यामध्ये भस्मसात होऊन जाऊ म्हणून. त्याप्रमाणे मनाला नक्की माहिती की आपण नक्की चिकटलो या नामाला, आपला नाश आहे म्हणून मन सहसा तिथे बळत नाही. पण मनाचे एक निके घेतले या गोडीया ठाई चौके, म्हणून नाम अनुभव सुखगती कौतुके देत जावे. म्हणून मनाची एक गोष्ट फार छान आहे की मन जर एकदा का चिकटलं तिथे की मग ते सोडायला तयार होत नाही. एकदा का त्याला गोडी तिथे दाखवली, पण गोडी लागण्यापर्यंत आपण जबरदस्तीने प्रयत्न केला पाहिजे. कारण अशी गोष्ट लक्षात घ्या की सहवासाने माणसाला प्रेम लागतं ना, नाही का. प्रेम जे असतं ते सहवासाने निर्माण होतं. मग खरं म्हटलं तर आपला सहवास जर आपण वाढवला तर आपल्याला प्रेम निर्माण होईल, नाही का. मग सहवास आपल्याला प्रेम कशाचं लागायला हवंय, नामाचं प्रेम लागायला हवंय. मग नामाचा सहवास आपल्याला वाढवायला नको का. नामाचा सहवास वाढवणं याचाच अर्थ नाम जास्त घेणं. नाम जास्त घेतलं की आपोआप त्याच्यामधनं प्रेम निर्माण होतं. म्हणून महाराज असं म्हणतात, ताकात जसं लोणी असतं त्याप्रमाणे नामामध्येच नामाचं प्रेम असतं. आणि ते नाम घेतल्याशिवाय कळायचं नाही, नाही का. तर नाम हे अवश्य घ्यायला पाहिजे. आणि ते घेताना काय करायला पाहिजे, आपण भगवंताचं आपलं लक्ष जात नाही ना. आपला मुद्दा काय, आपला विचार, आपले मन कुठच्या प्रपंचाचा विचार करत नाही ना, एवढंच पाहिजे आपलं. आणि हे जर नाम घेतलं आपण तर निसंशय काय होईल, आपल्याला खूप आनंद वाटेल पहा. आणि आपल्या ज्या इच्छित स्थळी जाऊन पोचायचंय, जिथे महाराजांच्या पाशी जायचंय, महाराजांच्या तुझ्या चरणापाशी, आणि ह्यातनं आपले एक एक टप्पे लागून आपली प्रगती निसंशय होणार आहे. महाराजांची कृपा संपादन करणं हे खरं म्हटलं तर जीवनाचा खरा ध्येय मार्ग आहे. बाकी ते नाम घेणं, आणि नाम घेतल्यामुळे महाराज प्रसन्न होतात. हो, गुरुकृपा त्याच्याजवळ असेल ना, त्याला काय कमी आहे हो खरं म्हटलं तर. म्हणून गुरुकृपा मिळवण्याकरता, त्यांच्या आवडीचं होण्याकरता, त्यांच्या आवडीचं नाम आपण घेतलं पाहिजे, कसंही करून का होईना. पण नाम घेता घेता त्याला जर वजन यायला हवं थोडंसं असेल तर इथं काय होईल,
ते आपण इतकी दिवसाकाठीमध्ये कितीतरी पाप काहीतरी करत असतो, मागच्या जन्मीची पाप आहे, ते तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता आली. ह्याच्यातच खर्च होतो आपलं नाम. किती नाम घेतलेलं किती खर्च होतो, हा कुठे हिशोब आहे आपल्याला. एका माणसाला रांजण भरायला सांगितला आणि हा पाणी ओतोय, रांजण काही भरतच नाहीये. अरे रांजण का भरत नाही, पाहतो तो खालून भोको होती. तसं आपलं होतं हो. आपण नाम घेतो, खरं म्हटलं म्हणजे फारच थोडून त्या मनाने नाम घेतो आणि त्याला गळती पुष्कळ असते हो. म्हणून त्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी. म्हणजे एक तर सकाम असता कामा नये आणि शक्य तेवढं भगवंताच्या पाशी एकाग्र होऊन घेतलेलं नाम अधिक चांगलं. पण ते आलं नाही तर टप्प्याटप्प्याने जसं ज्या वेळेला होईल तसं, ज्यावेळेची जशी परिस्थिती असेल तसं नाम घेतलेलं वाया जातं. असं मुळीच होत नाही. त्या नाम हे अवश्य कधीही, कुठेही, कसंही, केव्हाही अगदी घ्यायला काही हरकत नाही. विचार मनात आले तरी सुद्धा हरकत नाही. आपण वाढवावं नाम. एखादा विकार जर आपल्याला ताब्यात आणायचा असेल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, एवढे महान शत्रू येतो, काय दिवसात आपण यांना ताब्यामध्ये आणतो. हे काम महान कठीण आहे. त्यापेक्षा आपलं सोपं नाम घ्यावं. नाम घेतलं ना की याच्यावर नाक दाबलं की तोंड कसं उघडतं, तसं नाम घेतलं महाराजांना आवडतं. महाराज त्याचे पाहते ते विकार ताब्यात आणायचे न आणायचे, काय करायचं त्याची काळजी आपल्याला कशाला. तुझी चिंता त्याची सर्व आहे म्हटलंय ना, ते आहे चिंताची सगळी. ते काय कार्य करायचं ते पाहते. ते काय करायचं, ते विकार बाजूला करायचे की नाही. महाराजांना एकाने असं विचारलं की काय करणार महाराज, हे सगळे आपले सद्विकार आहेत ना, म्हणजे विकार फार त्रास देतात. महाराजांना सांगितलं की जर तुमच्या म्हणजे कसं माणसाला पटावं म्हणून त्यांनी सांगितलंय का, जर तुमच्या डोक्यामध्ये नाम घेता घेता विचार जास्त येत असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण काय आहे म्हणाले, एखादे बिराड करू आहे आणि बिराड करू काही जात नाही. मग मालकाने त्याला नोटीस लावली लावल्यानंतर तो कुरकुर केल्याशिवाय बिराड करू जाईल का. तसं तुम्ही असं समजावं की जितके विचार मनामध्ये येतात एवढं नाम आपलं त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचताय. म्हणून ते बिराड करू आहेत हे 6 आपले. मग बिराड करू काय करणार, जाताना कुरकुर नाही करणार, कुरकुर करणार म्हणजे जास्त विचार ते मनामध्ये आणणार. तुम्ही नाम कसं घेणार नाही, इकडे पाहणार ते आपलं नाम खोल जात आहे असंच समजावं. म्हणून आपण त्याची चिंता करू नये. महाराजांनी किती प्रकाराने सांगितलंय बरं का, की कसं घ्यावं. पण काय होतं, आपण थोडे बुद्धिवादी लोक असं वाटतं की आता काय करणार, नाम घेताना इकडे तिकडे लक्ष जात आहे, एकाग्र होतं. अरे कशाला बाबा काळजी करतो, फोडीमध्ये बसायचं काम तुझं, पलीकडे तिला बसायचं काम त्यांचं काम ते पाहतील हो. आपल्याला काय करायचं, आपण आघाडीत असताना नाही का विश्वासाने बसतो आघाडीमध्ये आणि आपण विचार करत नाही का, आपलं काम करत नाही का, आपण कुठे काय करतो नाही का, आपण बसायचं एवढं काम करतो आणि आघाडीतून जाते आपल्याला. तसं महाराजांच्या या रामनामाच्या होडीमध्ये आपण बसायचं एवढं पाहिजे. आपण पुढची आपण काळजी करण्याचं काय कारण आहे, पुढचे ते आहे की आपल्याला त्या स्थळाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीये. मग ते कसं नाम होतं का, जर त्यांनी सांगितलं नाम घेतलं की तुमची प्रगती ठरलेली आहे, तुम्हाला येईल तसं नाम आता घ्या. मग नाम घेणं एवढंच आपलं कर्तव्य पक्क आहे. पण काय आहे की आपला निश्चय पक्का हवा. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नव्हे. आपला निश्चय मात्र पक्का हवा की मी नाम घेणार आहे. म्हणजे दुसरं काही जरी साधलं तरी माझ्या दिवसासाठी नाम किती झालं, किती वेळ माझा वाया गेला, किती बोलण्यात गेला, किती विचार करण्यात. आणि विचार करून तरी काय होतंय, होणारे नत्रे कदापि तरी ये ब्रह्मातया आडवा. काय कर्माच्या गती असते गहना दे जे होणार ते चुके नाही. आपण आयुष्यामध्ये काय अनुभवलं नाही आतापर्यंत. खरी किती सोपी साधी सरळ गोष्ट आहे, पण तरी पण अजून मनुष्य अडकतो ना. आणि बरोबर आहे, ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण प्रपंचाच्या सहवासात जास्ती राहिल्या कारणाने आपल्याला प्रपंचाची कधी आठवण होते हो. कारण तसं मग आपण जर नामाच्या सहवासात अधिक राहिलो तर तेव्हा त्या नामाची नाही आठवण होणार. हा आपल्याला अनुभव येतो. आणि खरं एकदा असं करून तर पाहावं. महाराज जे काय कराल ते करा, तुम्ही करा, काय असेल काही करा, तुम्ही कराल ते मला मान्य आहे. म्हणजे असं एकदा निश्चित होऊन तरी पाहावं ना, त्याच्यावरती भार टाकून एकदा अनुभव तर घेऊन पाहा. महाराज काय बेमालूम काम करतात हे आपल्याला येते आधी कळेल कसं बरं. तर इतकं बेमालूम काम करण्याकरता आपण त्यांच्यावर विश्वास तितकाच टाकला पाहिजे ना. आणि हा विश्वास नामाने उत्पन्न होतो. नामामुळे आपल्याला या विश्वासाचं महत्व कळतं आणि दर एक प्रकारचा आधार वाटतो. आहेत महाराज करतील सगळं. महाराज बसलेत ना,
आपण एकदा त्यांचे झालोय ना, तो आपण का काळजी करावी? अहो, सासू जेव्हा वरती काम करणारी असते, एखादा काही प्रसंग असावा, कोणाला जेवायला बोलवायला असावं, सुनेचं काम काय असतं? काय सांगेल ते करायचं फक्त. तिने काळजी करू नये, एवढं पुरेल का, एवढं संपलं तर, अमुक झालं तर काय होईल, वेळेवर नाही तर ती काळजी करणारी ती सासू बरोबर बसली, जी बरोबर काळजी करेल. तिने सांगितलेली कामं तेवढी आपण करायची. हे जर व्यवहारात आपण करतो तर आपण परमार्थात असं का करू नये? आपण आपल्या बुद्धीला का खोला आपलं होतं काय तर शांतपणाने विचार करावा, नाही का? आणि हा शांतपणाने विचार केल्यानंतर आपल्याला असं कळतं की अरे खरंच माझ्या हातात काही नाही म्हणून, मी कोणी नाही, मी कोण आहे असा विचार करावा. खरं देह म्हणजे मी आहे का? अहो, देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे. मी खरं नाहीये. कोण आहे मी? मग हा कुठचा आहे मी तिसरा आणलेला? एक पुरुष परमेश्वरू, तुझी प्रकृती जगदाकारो, हा तिचा कोण आणला चोरू? दासोदामध्ये रामदास म्हणतात तिसरा चोर मी करून कोण तू आणलायस? म्हणजे मी खरंच हे पाहायला लागलं तर त्या आतली जी एक महान शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ब्रह्म म्हणतो, ती आतमध्ये बसली म्हणून शरीर चाललंय. हे शरीर कोणाचे असते म्हणून ते शरीर चाललंय. आणि शरीर हे पंचमहाभूतांचं असलेल्या प्रकृतीचं जड आहे. त्याला स्वतःची अशी हालचाल नाही, व्यक्तींचीही नाही. ते गोळ्यासारखं आहे पहा. त्याला हलविणारा वेगळा आहे, बोलविता धनी वेगळाची आहे. आणि खरा तो मी आहे. मी मध्ये आलो कुठे इथून? कुठे मला जागा कुठे? हे मी केलं म्हणायला जागा आहे का? मी कधी केलं म्हणावं तर मी कोण? हा मी म्हणजे परमेश्वर. त्यांनी हलवल्यामुळे ते शरीर हललं, त्यांनी बोलवल्यामुळे मी बोललो. मग त्याने केलं, मी त्याने केलं. तो कोण आहे? तो भगवंत आहे. म्हणजे आता मी आणखी तिसरा कुठे इथे उरलो? एक भगवंत आणि एक हे शरीर. याच्याकडे शरीराकडनं तो काम करून घेतोय, वस्तुती भावनांच्याकडनं तो नाचवून घेतोय. म्हणून प्रत्येक गोष्टीचा चांगल्या तर वाईटाचा आपण खेद कशाला मानावा? राम करता म्हणून आपण धरून जातो तर सगळं जर राम करतो तर माझ्याकडनं उठणं, बसणं, चालणं, खाणं, पिणं, जाणं, येणं, बोलणं, रागावणं, रुसणं सगळं तोच नाही का करतो? कोण दुसरं करतं पहा मला सांगा? की माझ्या पण ही इतक्या थराला येणं म्हणजे मी पणा नाहीचा करणं आहे की नाही? याच्यावर विचाराने, चिंतनाने आणि एकीकडे नामाचा जोर असला तर म्हणून काय करावं? प्रत्येक वेळेस थोडा वेळ गेला ना, एखादी घटना घडली ना की उगीच असं म्हणावं राम करता, रामाची इच्छा. म्हणजे अगदी आंघोळ करून जरी आपण आलो ना तरी म्हणावं आता ही रामाची इच्छा. जेवायला बसलो ना तरी मनात एकदा जेव्हा म्हणून आपल्याला आठवण येईल तेव्हा रामाची इच्छा म्हणावी. असं आहे, मन गया तो जाणे दे, मत जाणे दे तरी. कबीरांचं म्हणणं असं आहे की मनाचं समजा तुझ्या नसेल म्हणजे तोंडाने तरी म्हणाली रामाची इच्छा. म्हणजे ती तुला सवय लागेल रामाची इच्छा म्हणायची. मग आपसुकच तुझ्या तोंडाने जय जय घडे त्याच्यामध्ये रामाची इच्छा असेल. मी खरं त्याचीच इच्छा आहे बरं का. हा समजून परमार्थ करणं. मये देवते नेले, देवते निवांतची गेले, या पाणी ऐके केले हो आवेगा. खरंच आपल्या हातात काही नाही तर माळी ज्याप्रमाणे तिकडे पाण्याला घेऊन जातो, एकीकडे बांध घालतो, तिकडे बंद करतो, दुसरीकडे वळतो, त्याप्रमाणे निमूट नाही का पाणी का? त्या पाणी ऐसे केले हो आवेगा. त्या पाण्याप्रमाणे जर आपण झालो तर काय आहे? मग खरंच हे घडवणारा भगवंतच आहे. फक्त आपण मी म्हणतो फुकटचं मी असं होतं ते नाही का? त्या बैलगाडीच्या खालचं कुत्र असतं आणि ते कुत्र कुठे खान दुसरा की बाजूला जातं, पुन्हा परत इतक्या जलद गतीने येतं की त्याला वाटतं हा वरचा भार सगळा मीच चालवतोय. की त्याची भ्रामक कल्पना असते. अगदी बरोबर त्या कुत्र्याप्रमाणे आपली भ्रामक कल्पना आहे की हा संसार मी चालवतोय, मी करतोय म्हणून मी होतोय. अरे नाही, जे घडणार होतं ते तसंच घडणार आहे. जसा जो चित्रपट छापला गेलेला आहे त्याप्रमाणेच तो उलगडणार आहे. वेगळा होईल कसा? चित्रपटाची जो फिल्म आणली आपण, संगम चित्रपटाची फिल्म आणली, तो जसा जसा छापला गेलाय तसाच तो उलगडणार. तुम्हाला जर त्याच्यात बदल करायचा असेल तर होईल का? होणार नाही. त्याप्रमाणे जसं जे ठरलंय तसंच ते होणार आहे. म्हणून आपण काय करावं ते आपल्या सद्गुरुनाथाने सांगितलेलं आहे ते नाम घ्यावं. म्हणून ज्या अभंगामध्ये असं म्हटलंय, आवडीने भावे हरिनाम घेतली, तुझी चिंता त्याची सर्व आहे. लक्षात घे रे बाबा, सगळी चिंता वाहणारा तो बसला आहे. पण मग तू काय कर? तुला हातात काही आहे, तू फक्त त्याचं नाम घे. ह्याच्या पलीकडे काही कर. पण नाम कसं देतील? आवडीने घे, आवडीने घे. आवडीने म्हणजे प्रेमाने घे. आणि एक असं जिथे आवड असते ना तिथे सवड असते बा. नाटक पाहिजे जर आवड असेल तर सवड झालीच पाहिजे. मग ती पैशानी, वेळाने सगळी सवड होते. गाण्याची जर आवड असेल ना त्याची सवड होतेच बा. म्हणजे आपल्या मनाला आवडणारं जे काही आहे ते आपण करतो. आणि त्याच्यामध्ये
म्हणजे सवड ही आवडीवर अवलंबून आहे. आपण सवड नाही म्हणून सांगणं हे बरोबर होणार नाही. मग आवड म्हणजे काय? प्रेमाने घ्यायची गोष्ट करताना एखाद्याला जर जेवू घालायचं तर ते प्रेमाने घातलं तेवढा आनंद आहे पा त्याच्यामध्ये. एखादा या बसा म्हणणं प्रेमाने म्हटलं किती आनंद आहे. त्याला आनंद, आपल्याला आनंद आहे पा, नाही का? प्रत्येक गोष्ट प्रेमाने करण्यामध्ये. बरं प्रेम कसं करणं हे आपल्याला प्रापंचिक लोकांना सांगायला नको आहे की, कारण आपण आनंदाच्या ठिकाणी आपलं प्रेम चिकटलेलं आहे. आपण प्रेम करणारेच आहोत. प्रेम केल्याचे आपल्याला चैन पडत नाही पहा. आपण भगवंतावर का प्रेम करू नये? गुरु महाराजांवर प्रेम का करू नये? आणि असं असतं ना, जिथे प्रेम असतं ना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाल्यामुळे आठवण होते बरं का. प्रेमामुळे स्मरण होतं पहा ना. एखादंच आपल्याला मित्र खूप आवडीचा असेल तर काय होतं, आपल्याला त्याची आठवण होते पहा. का आठवण होते? प्रत्येक गोष्ट पदार्थ करताना ही ती माझ्या याला फार आवडते बरं का, माझ्या मित्राला, अशी आपल्याला आठवण होते. आठवण का होते? प्रेमामुळे होते. म्हणजे स्मरण हे प्रेमाने होतं. म्हणून ते म्हणतात त्या नाम घेताना आवडीने घ्यावं, प्रेमाने घ्यावं. आपल्याला त्याचं सतत स्मरण करावं. पण प्रेमामध्ये सुद्धा हे 3 गोष्टी संभवतात पहा. प्रेमामध्ये असं आहे की एक गोष्ट अपेक्षा असत नाही पहा. खरं जे प्रेम असतं ना त्याच्यात अपेक्षा असत नाही. यांनी मला काही द्यावं, मला काही करावं, अशी काहीही अपेक्षा नसेल. अपेक्षा असतं ते खरं प्रेमच नव्हे मुळी. दुसरी गोष्ट अशी, त्यात अहंकार नसतो. प्रेमाच्यामुळे आपण त्याच्या जर संध्याकाळी उपयोगी पडलो, त्याचं काही काम केलं तर स्मरण केलं, त्याच्यावर मी तुझं केलं असा अहंकार नसतो. आणखी दुसरी गोष्ट असते की त्याचं काही वाईट दिसतच नाही का. आपलं लेकरू किती कुरूप सुंदे, चेंबलं सुंदे, कसं सुंदे, आईला ते केवढं प्रेमळ वाटतं की नाही, केवढं प्रेमाचं वाटतं की नाही. आईला त्याचं दोष दिसत राहावं, नसतं सपतं कसंही असू दे. आई कधी मुलांना ठेवते का, त्याला असं वाटतं नाही माझं सुरेखच आहे, काय सुरेख दिसतं पहा तिला ते. म्हणजे त्याच्या ठिकाणी दोष दिसत नाही. प्रेमाच्या माणसाच्या ठिकाणी जर एखादी घटना आपल्याला ज्याच्याबद्दल राग आहे त्यांनी जर केलेली असेल तर लगेच त्याला आपण वाईट आशाच्यामुळे त्यांनी केली असेल बरं का, ते असं रागाने म्हणतो. पण प्रेमाने केलं तर त्याच्या मनात काही तसं नाही, सहज घडलं असेल असं म्हणतो. ही जाती प्रेमाची आहे. नाही त्याच्यात अपेक्षा नाही, अहंकार नाही आणि दोष दिसतच नाही मुळे. आणि त्यागही त्याची कसोटी. प्रेमामध्ये त्याग आपोआप म्हणतो नाही का. मग ह्या जर कसोट्या आपण नामाला लावल्या तर काय होईल? नामाकडनं आपल्याला अपेक्षा नाही केली. नामाकडनं ती अपेक्षा करायची का माझं प्रपंचातलं भरवून दे, नाही. मी नाम एवढं घेतो हा अहंकार त्याच्यात असणार आहे का? नाही. कारण किती घेतलं तरी ते अपुरंच आहे ना, नाही का. आणि त्या नामामध्ये आपल्याला उद्या कोणी सांगायला लागला की अरे हे नाम कसं राहिलंय, नाही याच्यापेक्षा ध्यान चांगलं असतं पहा, याच्यापेक्षा ना आणखी काही पूजा चांगल्या असतात, याच्यापेक्षा दान देणं चांगलं असतं, आपल्याला पटेल का? आपण काय सांगू नये. आमच्या महाराजांनी आम्हाला आपलं नाम घ्यायला सांगितलंय. आम्हाला नाम हे प्रिय. म्हणजे नामाबद्दल आपल्याला जरी कोणी किती सांगितलं तरी नामाबद्दल आपल्याला आपलं प्रेम किंवा आपल्यामध्ये नामाचे दोष दिसणार नाही. आपल्याला नाम हेच सदैव चांगलं वाटेल पहा. आणि त्याच्याकरता त्यागाची तर आवश्यकता आहे ना. आपल्याला गप्पा मारण्याच्या वेळाची किंवा आणखी कुठच्या वेळाची याचा त्याग करायलाच हवा ना. किंवा मी माझेपणाचा त्याग करून घेणं नाम हे म्हणजे त्याग केला पाहिजे. प्रेमाने नाम घ्यायला, आवडीने नाम घ्यायला त्याच्या 4 कसोट्या आहेत हो. या आपण अनुसरतो, आपण या केलेल्या आहेत, आपण प्रपंचामध्ये या करतोय आहो. परंतु आपल्याला फक्त पान बदलायचंय, फक्त उलट व्हायचे, त्या बाजूला घ्यायचे, कुठेतरी थांबावा ना. प्रपंचावर किती वेळा प्रेम करून करणार, त्या करावं लागतो. प्रपंच होतो म्हणतात, परमार्थ प्रयत्नाने करावा लागतो. म्हणून ह्या प्रेमाने भगवंताचं नाम घ्यायचंय. त्याच्याकडे पाहताना प्रेमाने म्हणून सगुण मूर्तीची भक्ती असावी. निर्गुणावर आपण काही प्रेम करत नाही. म्हणून सगुण मूर्तीचं आपल्याला प्रेमाने त्याच्याकडे पाहावं, डोळ्यासमोर आणावी, त्याला खायला घालावं, त्याच्याशी काहीतरी नातं जोडावं. भगवंताची नाम यायला नातं जोडावं. द्रौपदीने भाऊ म्हणून प्रेम केलं, मीराबाईनी नवरा म्हणून प्रेम केलं, राधेनी त्याचा भक्ती म्हणून त्याच्यावर प्रेम केलं. म्हणजे प्रत्येकाने कसं केलं, कोणी वडील म्हणून, कोणी आई म्हणून असं नातं जोडलं ना की त्या नात्याने आपल्याला प्रेम करता आलेलं असतं. आपण प्रपंचात प्रेम केलेलं असतं. भाऊ म्हणून प्रेम करावं, बहीण म्हणून प्रेम करावं. असं जर आपण प्रेम केलं तर त्या नात्याने जर आपण भाऊ बहिणीचं नाव नातं भगवंताशी जोडलं तर आपण त्याला रागावू शकतो. सगळं काय भगवंताने असं केलंच म्हणून, नाही का, असं म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रेमाचं रागवणं असतं. तेव्हा नातं त्याच्याशी जोडावं आणि नातं जोडून मग त्याच्याशी प्रेम करावं. हे अधिक सोपं जातं प्रेम करायला बरं का. म्हणून ते काय होतं, मग त्याचं स्मरण, त्याचं नाम हे आवडीने घेतलं जातं. आवडीने भाव पाहिजे. भाव याचा अर्थ काय, तुमचा दांडगा विश्वास पाहिजे हो, श्रद्धा पाहिजे. आवड आहे खरी
पण श्रद्धा नसेल तर, आवड आहे आणि समजा आवड दुसरीकडे चिकटवली तर, पण हे नामच मला तारून नेणार आहे. माझ्या सद्गुरु महाराजांनी सांगितलेले आहे की नामाशिवाय दुसरं काहीही नाहीये, तर हे नामच मला तारून नेणार आहे, नामच माझ्या जीवनाचं भलं करणार आहे, नाम हेच सर्वस्व आहे, काही झालं तरी मी नामाला सोडून जाणार नाही. आणि इतक्या विश्वासाने जर ते नाम घेतलं तर नामाला वजन जास्ती येणार नाही का? जर आवडीने घेतलं आणि भावनेने घेतलं, प्रेमाने घेतलं, विश्वासाने घेतलं, श्रद्धेने घेतलं, तर ते नाम अधिक बळकट नाही का होणार. म्हणून त्यांनी म्हटलंय आवडीने भावे हरिनाम घेतली. भगवंताचं नाम जो तू आवडीने आणि प्रेमाने म्हटलंय, त्याच्यात ज्ञानोबारांनी सांगितलंय भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती करू नये. भावाच्या भक्ती काम काय करायचे काय? भक्ती याचा अर्थ आहे खरा मनुष्य रोज रोज अगदी खूप अगदी तास तास पूजा करत असेल, सगळं अगदी सागर संगीत सगळं करत असेल, रोज देवाला जाऊन येत असेल, पण आपण काय करा म्हणून काय भक्ती आहे पाहू याची, रोज जातो देवाला आहे की त्याच्या अन्नाचं ग्रहण करत नाही, किती वेळ पूजा करत बसतो, किती छान छान करतो असं म्हणू. म्हणजे बाह्य दृष्टीने ही भक्ती आहे, पण अंतर्दृष्टीने त्याचा भाव किती आहे? देव भावाचा भुकेला, देव श्रद्धेचा विश्वासाचा भुकेला आहे, नाही का? देवाला भाव आवडतो. देवाला तुम्ही किती दिलं हे तो पाहत नाही, तो कसं दिलं, त्या भावनेने दिलं हे तो बघ. म्हणून प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोडना जगामागे. म्हणून भावनेने आपलं जितकं करता येईल ते कसं करता येईल एवढ्या तरीच पाहिजे, पण याच्यामध्ये पक्का विश्वास, श्रद्धा. आणि श्रद्धा ही एकदम पक्की होत नाही हो. आपल्याला जसं अनुभव येत जातात, जसं जसं आपल्याला कळायला लागतं की नाही महाराज हेच करणार आहे, आणि एक अनुभव आला की त्यातून दुसरा अनुभव येतो, त्यातून तिसरा येतो, अशी ती श्रद्धा मग पक्की होत जाते. जसे ते थरांचे खडक असतात ना, थर बसल्यानंतर जसे ते कडक होत जातात, तशी आपली श्रद्धा एकावर एक श्रद्धा बसता ती मग पक्की श्रद्धा होते की तिला कोणी हलवू शकत नाही. अशी श्रद्धा पाहिजे. अशी जर श्रद्धा नसेल, तर श्रद्धा म्हणजे अशी आहे की माझाच एका आपण एखाद्या डॉक्टरांच्याकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं कुठच्या डॉक्टरांकडे चाललात, आपण एखादं नाव सांगितलं, त्याने सांगितलं की हो त्या डॉक्टरांचा काही गुण येत नाही, पण आपण काय म्हणतो, नाही हो तुमचा जसा अनुभव असेल, पण नाही बा आम्ही त्यांच्याकडे गेलो की ते दोन शब्द बोलले ना तरी एकदा आम्हाला बरं वाटतं पाहिजे. हे काय आहे की आपली श्रद्धा आहे, म्हणजे आपल्याला नक्की ते बरं करणार आहे ही आपली श्रद्धा आहे. अशी श्रद्धा बरोबर आपल्या सद्गुरुनाथांवर नको का? ही श्रद्धा इतर कोणीही जरी काही सांगितलं बाबा रे ते काय मला जमणार नाही, आमचे महाराजांनी जे सांगितलं तेच आम्ही करणार आणि त्याच मार्गावर आम्ही जाणार. म्हणजे कुठच्या इतर प्रवचनाला इतर पुस्तकं वाचू नव्हेत असं नाही, पुस्तकं वाचावी, ज्ञान संपादन करावं, संतांची चरित्र वाचावी किंवा प्रवचनाला कीर्तनाला जावं, पण आपल्या नामाला जेवढं पोषक असेल तेवढंच घ्यावं. म्हणजे आपलं साधन हे पक्क ठेवून मग त्याच्या भोवताली जे काय करायचं असेल ते अवश्य मिळवून द्यावं. म्हणजे आपली श्रद्धा हरत नाही. आणि श्रद्धा याचा अर्थ विचार जिथे सगळा संपतो तिथे श्रद्धेला सुरुवात होते. श्रद्धा ही श्रद्धा ही अंधश्रद्धा दुसरी असू शकेल, पण ह्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणूच शकत नाही. कारण जिथे विचार काहीही काम करू शकत नाही, बुद्धीने विचार करून 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 जी निर्णयाप्रती येते आणि ती जी आपली म्हणते ती श्रद्धा, की आता तिथे विचार करायचं बाकीच राहिलेलं नसतं, सारासार विचार करून साधक बाधक विचार करून जी गोष्ट पक्की ठरलेली असते त्याच्यावर आपला विश्वास असतो, तीच खरी श्रद्धा म्हणाल की जी कधी हलूच शकत नाही. म्हणून श्रद्धा हा परमार्थाचा कणा आहे. बरं, तंबूला जसा मधला खांब असतो ना, तसा श्रद्धा हा परमार्थाचा कणा आहे. तर आपली श्रद्धा पक्की असली पाहिजे. ज्याच्यावर आपली जीवनाची सगळी जोखीम दिली त्याच्यावरती आपल्याला श्रद्धा नको का? की प्रपंचाची परमार्थाची महाराजाचा जे काय कराल ते करा. म्हणजे 10 वेळा जरी गोंदवल्याला गेलं नाही तरी हरकत नाही. म्हणजे आपल्या गुरु महाराजांच्याकडे 25 वेळा गेलं नाही दर्शनाला तर हरकत नाही. दर्शनाला कसं ते आपल्या जवळच आहेत ना ते. आणि जेव्हा मला मनात येतं गोंदवल्याला जायचं तर मी तेव्हाही मनात जाऊ शकते आणि मनात येऊ शकते. सगळ्या मनाच्याच गोष्टी नाही आहेत का? तर ह्या गोष्टी गोंदवल्याला मी तिथे गेले असताना गुरुजींच्या समाधीच्या तिथे होते, तेव्हा गुरुजी मला काय म्हणाले, एक बाई येत होती आणि तिला विचारायला असं वाटे पुन्हा पुन्हा नमस्कार करावा, पुन्हा नमस्कार करावा, म्हणून ती पुन्हा नमस्कार करत होती. तेव्हा गुरुजी मला सहज काय म्हणाले माहितीये का, असं म्हणते हे 10 वेळा असं नमस्कार करण्यापेक्षा गोंदवलं हे गोंदलं गेलं पाहिजे म्हणे हृदयामध्ये. फक्त हे माझं कायम लक्षात आहे वाक्य की गोंदवलं हे गोंदलं गेलं पाहिजे. 25 वेळा नमस्कार करून तुमचं काही होणार नाहीये. आतमध्ये तुमच्या
बोललं गेलं पाहिजे. हातावर कपाळावर पूर्वी गोंधळ तसंच ना की जे कधीही जाणार नाही असं गोंधवलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणत असत पहा. तर अशा तऱ्हेचं जर गोंधलं गेलं म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाल्याचं आहे, ते गोंधवलं जाणार नाही पहा. आणि नमस्कार करावा नेमकी पुन्हा नमस्कार करत होते. त्या गुरुजी अगदी मला सहज काय म्हणाले माहितीये का, असं म्हणते हे 10 वेळा असं नमस्कार करण्याचा गोंधवलं हे गोंधलं गेलं पाहिजे म्हणे हृदयामध्ये. त्यांचं हे माझं कायम लक्षात आहे अजून वाक्य, की गोंधवलं हे गोंधलं गेलं पाहिजे. 25 वेळा नमस्कार करून तुमचं काही होणार नाहीये. आतमध्ये तुमच्या गोंधलं गेलं पाहिजे. जसं हातावर कपाळावर पूर्वी गोंधळ तसंच ना की जे कधीही जाणार नाही असं गोंधवलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणत असत पहा. तर अशा तऱ्हेचं जर गोंधलं गेलं म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाल्याचं आहे, ते गोंधवलं जाणार नाही पहा. आणि श्रद्धा ही काय आहे, की त्याने जे सांगितलं ना तेच करत. बुद्धीला जर फाटा फुटायची वेळ आली, फाटा फुटायला लागला बुद्धीचं म्हणून ती पुन्हा नमस्कार करत होती. त्या गुरुजी अगदी मला सहज काय म्हणाले माहितीये का, असं म्हणते हे 10 वेळा असं नमस्कार करण्याचा गोंधवलं हे गोंधलं गेलं पाहिजे म्हणे हृदयामध्ये. त्यांचं हे माझं कायम लक्षात आहे अजून वाक्य, की गोंधवलं हे गोंधलं गेलं पाहिजे. 25 वेळा नमस्कार करून तुमचं काही होणार नाहीये. आतमध्ये तुमच्या गोंधलं गेलं पाहिजे. जसं हातावर कपाळावर पूर्वी गोंधळ तसंच ना की जे कधीही जाणार नाही असं गोंधवलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणत असत पहा. तर अशा तऱ्हेचं जर गोंधलं गेलं म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाल्याचं आहे, ते गोंधवलं जाणार नाही पहा. आणि श्रद्धा ही काय आहे, की त्याने जे सांगितलं ना तेच करत. बुद्धीला जर फाटा फुटायची वेळ आली, फाटा फुटायला लागला, बुद्धीचं काहीतरी निराळ्याच दिशेने घेऊन जायला लागली, आपण विचार कर तू भार कोणावर टाकलाय, महाराजांच्यावर. महाराजांनी काय सांगितलंय, नाम गेला. मग बुद्धीलाही गप्प बसावं, तू इकडे तिकडे फाटे का फोडते, तुला काय जरूर आहे. एकदा तू सगळ्या डोळ्या आपल्या त्यांच्या ताब्यात दिलेस ना, सगळ्या नाड्या त्यांच्या ताब्यात दिलेस ना, मग आता तू विचारून करून काय उपयोग आहे नाही का. माझ्या श्रद्धेला मात्र तू धक्का लावते. आणि संशय थोडासा असं आहे ना, की श्रद्धेला कीड लागणं आहे हो पहा. अशी श्रद्धेला कीड लागून कशी चालेल. आणि श्रद्धा ही अगदी छान व्यवस्थित टवटवीत फुलासारखी असली पाहिजे, ती सदैव जिवंत असली पाहिजे. सदैव आपल्या मनात कम जायचं असेल तर महाराजांचीच मूर्ती आली पाहिजे, किंवा भगवंताची. तर भगवंतानी महाराज गुरु साक्षात परब्रह्म हे एक रूपच आहेत मुळी. आणि सगळे संत हे एकच आहेत. कोणत्याही जरी संतांच्या दर्शनाला आपण गेलो तरी महाराजांना आपण म्हणावं, महाराज ह्या रूपामध्ये मला तुम्ही दर्शन देताय, छान आहे की गोष्ट. म्हणजे वेगळे कोणी नसतात, संत दिसती वेगळे आले पण ती स्वरूपी मिळाले. अशा तऱ्हेने जर आपण मुक्ती करत गेली, अशा तऱ्हेने जर आपण प्रेम करत गेलो, मग काय नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत आहे. आता कसली खेद करण्याची पाळी येणार आहे. ज्याने आपल्या जीवनाच्या दोऱ्या सगळ्या भगवंताच्या हातात सोपवल्या, त्याला आता खेद कशा करण्याची पाळी येणार आहे नाही का. तर खेद करण्याची काय खेद करायचं आहे. त्या प्रपंचामध्ये काय आहे, कधी सुख आणि कधी दुःख. संसारी सुखाची कहाणी ऐकी द्यायला कोणाच्या सवनी कोणी ऐकायचं. इंद्रांच्या अंतरुणी त्याची सुखनिद्रा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना. अरे नाही रे नाही, प्रपंचामध्ये सुख नाही. सुख असेल कसं. अहो समुद्रात आंघोळ करायची म्हणायचं मी कोरडा राहायला पाहिजे, कसा तो कोरडा राहणार. तसं या मृत्यू लोकामध्ये दुःख सागरामध्ये यायचं, सुख दुःख अनुभवायचं. मी दुःखाच्या राहील. एकच मार्ग आहे त्याला, तिथे एकच लिहिला तरले एकाच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताच्या नादी जो लागला, भगवंताच्या वर सद्गुरुनाथांच्या वरती जेव्हा पक्की दृढ श्रद्धा असेल आणि त्याच्या साधनामध्ये जो रंगून जाईल, आणि हे सुरुवातीला जरा कष्टाने करावं लागेल, हे जर आपण केलं तर निर्विवाद आपल्याला खेद वेद करण्याची कसली गोष्ट येणार नाही. कारण जी घटना घडते ती जर रामाच्या इच्छेने घडते असं म्हटलं तर रामाच्या इच्छेच्या पुढची माझी इच्छा कोणती आणखी, जी काही न चालणारी, कधी काही न घडवून आणणारी, अशी माझी इच्छा कुठची. तर माझी इच्छा दुसरी असू शकत नाही. त्यांची इच्छा हीच मुळी माझी इच्छा. आणि असं म्हटल्यावर खेद कोणाच्या. आणि जेव्हा तुझ्या मनात आलं, तू पहा पती लक्ष्मीचा जाणत आहे, तो बसलाय 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 तुझ्या शिलावर. सगळी तुझी जबाबदारी माझी हा भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थांची कांता पोरांना मागे नेणोबाळाय म्हणताय. असं होईल का कधी. माझा भक्त आहे. भक्त म्हणजे विभक्त नाही, तो भक्त. अखंड ज्याला स्मरण आहे, अखंड ज्याला अनुसंधान आहे, तो माझा भक्त आहे. मग माझी ह्या भक्ता आणि संसाराची चिंता होईलच कसं म्हणजे असं.
एखाद्या राजाची राणी कधी भीक मागायला निघालेली पाहिले का आपण? तसं नाही. आपले राजे महाराजे सद्गुरूंना बसलेले त्यांचे जर आपण आहोत तर आपल्याला ती वेळ येईलच कशी? सुख येतील, दुःख येतील तशी ती जातील. सुखाच्यानंतर दुःख, दुःखाच्यानंतर सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर रात्र, हे अखंड चालूच आहे. हेच जीवन आहे मुळी. जीवन दुसरं काय आपण सांगणार आहे? आपण असं समजतो, पण असं आहे, सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वत आईवडे. प्रपंचामध्ये काय होतं की सुख आपल्याला आलं तर सुखाचा काळ पटकन जातो. लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, अरे गप्पामध्ये 1 तास गेला कधी कळलंच नाही. म्हणजे सुखाचा काळ लवकर जातो, पण दुःखाचं एक मिनिट सुद्धा आपल्याला जास्ती वाटतं. म्हणून दुःख पर्वत एवढं म्हटलंय. असं एक समान कर्मी नरदेह जोडे, पाप पुण्य समान करायचं आहे. आणि नरदेह मिळत नाही तर सुख येतं, दुःख येतं, पुन्हा सुख येतं. हे सगळे असे खेळ चालतच राहणार आहे. पण ह्याच्यामधनच एक दिवस सगळं जग असं चालणार आहे, आपण नसणार आहोत याची पक्की जाणीव असावी. म्हणून रामदास म्हणतात ना, मरणाचे स्मरण असावे, हरिभजनी सादर व्हावे. आपल्याला प्रत्येक रोज पाहावं की एक दिवस मरायचंय. तो दिवस केव्हा येणार आहे माहिती नाही. एक दिवसाने पण मृत्यूच्या जवळ जातोय. म्हणजे एक दिवस माझा हा वाया गेला. ह्याच्यात मी काय केलं? भगवंताकडे जाण्याकरता एकदा माझा मार्ग पक्का ठरवलाय, मग माझा वेळ मी कसा घालवला? म्हणजे जर फुकट गेला तर हा वेळ फुकट नाही का गेला? आधी झोपेमध्ये निम्मा वेळ फुकट जातो, आपल्या काम करण्यामध्ये फुकट जातो, मग तो उरलेला वेळ आहे तेवढा तरी मी सार्थकी लावला का? आणखी दुसरी त्याच्यानंतर अनुसंधान बाळगण्याची सोपी साधी पद्धत म्हणजे तो आहे असणं. आपल्याला जगावंसं का वाटतं? तो आहे, सत्य स्वरूपाला आलाय म्हणून. आहे हा भगवंत पुष्कळ प्रकाराने निर्माण व्हावं असं शुद्ध परब्रह्म स्वरूपाला वाटलं म्हणून जगत निर्माण झालं ना. म्हणजे आहे या स्वरूपाला आला, तो सत्य या स्वरूपाला आला. म्हणजे आपण आहे, तो आतमध्ये आहे एवढीच जरी जाणीव ठेवली, मग जरी मूर्ती नसली, काही नसलं तरी चालेल, इकडे तरी अनुसंधान ठेवलं, म्हणजे कोणाशी बोलताना सुद्धा तो आहे हा भाव जर आपण कायम ठेवला, किंवा मूर्ती जर हृदयात ठेवून दुसऱ्याशी आपण बोलत राहिलो तर काय होईल? आपलं अनुसंधान त्या मूर्तीकडे लागेल, आपलं अनुसंधान त्या हृदयाकडे लागेल. किंवा कोणत्याही प्रकाराने कसलंही आपलं नाम कसं सुटणार नाही. त्यामुळे काय होईल? नाम सुटणार नाही, इकडे लक्ष द्यावं, म्हणजे खेद करण्याचा पाय घेणार नाही. कसं आवडेल घेऊ? सतत एक आहे तो. कोणत्या गोष्टी जसा बैल फिरत नसतो का, गाण्याचा बैल एका कोणत्या गोष्टी फिरत असतो, सतत फिरत असतो. तसा देह फिरून दे किती सुद्धा खुंटा नाही सुटला पाहिजे. काय करायचं? नामाचा खुंटा नाही सुटला पाहिजे, एवढं आपण पक्क लक्षात ठेवावं. आज आता श्रीराम समर्थ. आता असा विचार करायचा आहे आपल्याला की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. खरं म्हटलं म्हणजे माणसाला त्रास होतो, माणसाला मनाला त्रास होतो, माणसाच्या देहाला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी दुःख सहन करायला लागण्यामुळे होतात. दुःख केव्हा होतं? मनाविरुद्ध झालं म्हणजे दुःख होतं, आणि मनाच्या सारखं झालं, अनुकूल झालं म्हणजे सुख होतं. पण सुख दुःख या नाण्याच्या, एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्या कारणाने आपल्याला ते दुःख आपण आपल्यावर ओढूनच घेतो असं म्हणण्यासारखं म्हटलं तर काही गैर होणार नाही. कारण काय आहे? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा असं नाथ सांगतायत. कारण सुख झालं काय आणि दुःख झालं काय आपल्या मान्यावर आहे नाही का ते सुख गर दुःख. देखावे कोणी खराब मेसेज आपल्याला बोलला तर काय होतं आपल्याला की ते बोललं म्हणजे अंगाला काही लागत नाही, शरीराला काही त्याची दुखापत होत नाही, होते ती मनाला दुखापत होते. आणि वास्तविक मनाने जर ठरवलं की हे आपल्याला बोललंच नाहीये म्हणून, हे आपल्याकडे नाहीच आहे म्हणून बोलणं, तर आपण नाही म्हटलं तर दुःख करून घेऊ शकत नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्याच्यावर विवेकाने विचाराने आपल्याला ते सुख मानणं गर दुःख मानणं हे आपल्यावरच अवलंबून असतं. पहा, आपण जर भगवंताच्यावर भरोसा ठेवून राहिलो ना तर मग सुख दुःख आपल्याला बांधणारच नाही मुली. आणि असं आहे, मनाची सतत ओढ कुठे असते तर सुख मिळवण्याकडे असते. आपण मनाला चंचल असं म्हणतो खरं, पण मन चंचल असतं म्हणजे काय असतं? तो मन हे सुखाकडे धावत असतं, पण त्याचा धावण्याचा मार्ग चुकलेला असतो. त्याला काय असतं? अंतर्मुख दृष्टी जर केली तर त्याला खरा सुखाचा शोध लागणार आहे, पण ते काय करतं? सोप्यात जातं आणि विषयातून सुख मिळवण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. मग एखाद्या विषयाकडे तो पाहायला लागला आणि त्यातनं सुख अनुभवायला लागला, पण त्याचा पण त्याला लगेच कंटाळा येतो. त्याला असं वाटतं की नाही, हे काही सुख नाही इथे, मग दुसऱ्याच काही पाहूया, असं होतं ना.
पुष्कळ वेळ आपण टीव्ही पाहायला बसलो त्याचा वाटतं नको टीव्ही नको पाहायला, काहीतरी आता थोडं खायला पाहिजे. खाणं झालं की असं वाटतं नाही काहीतरी आता ऐकूया. म्हणजे काय, एकूण चंचलत्व हा मनाचा जो स्वभाव आहे, खरा मनाचा स्वभाव आहे. म्हणजे त्याला जे सुख अपेक्षित आहे ते सुख त्याला मिळत नाही, म्हणून ते सारखं असं हिंडत असतं आणि मग आपण त्याला चंचल असं म्हणत असतो. वास्तविक मूळचा मार्गच त्याचा चुकलाय मुळी. नको जायला तिथे जातोय, जायचंय पूर्वेकडे आणि जातोय पश्चिमेकडे. कसं सुख मिळणार त्याला? खरं सुख, सुख एक आहे हरी हटविता इतर जपता दुःख बहु असं नाथ म्हणतात. म्हणजे खरं सुख आपल्या आतमध्ये आहे पा, विषयांच्या पासून विरक्ती झाल्यामुळे आहे. कारण काय आहे, मनसारखं मग या पंच विषयाकडून शब्द रूप रस गंध स्पर्श या 5 विषयाकडून सुख घ्यायला पाहत असतं. परंतु काय होतं, कारण ज्ञानोबा म्हणतात तसं या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, सुख आणि काही दुःख असते. म्हणजे काय आहे की एकच जो विषय घेतला, म्हणजे डोळ्यांचं पाहणं असा विषय घेतला, एखादं नाटक आपण पाहायला गेलो, आपल्याला अत्यंत आवडतं नाटक असं आहे ते, आणि ते आपण पाहायला गेलो. परंतु काय गंमत होते, ते पाहण्याचं आपलं मन प्रसन्न असेल, मन ठीक असेल, जर काळजी लागली नसेल तर ते आपल्याला गोड वाटतं. परंतु तेच नाटक आपण दुसऱ्यांदा अगदी आवडतं म्हणून पाहायला गेलो आणि आपल्या मनाला काहीतरी त्रास आहे, काहीतरी काळजी आहे, तर ते गोड आपल्याला वाटणार नाही. मग आता नाटक तेच ना, मग ते का गोडी आपल्याला वाटू देऊ शकणार नाही? तर हे आपल्या सगळ्या मनावर अवलंबून आहे. आपल्या परिस्थिती म्हणजे त्या विषयांच्या ठिकाणी सुख अखंड देण्याची पात्रता नाही. तसं पंचपक्वान्नाचं जेवण आहे, खूप आवडत आहे, पण समजा आपण पाटावर जाऊन बसलो आणि काहीच अपमान आपला झाला असला तर आपल्याला ते गोड वाटेल का? वाटणार नाही. तसा रस हा विषय कसा आहे, नेहमीच तो गोडी वाटून देईल, सुख देईल असा नाही. म्हणून हे जे 5 विषय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, हे आपल्याला म्हणजे डोळ्यांनी पाहणं, कानाने ऐकणं, तोंडाने जिभेने चव घेणं, नाकाने सुगंध घेणं, त्वचेनं मऊ खरखरीते पाहणं, हे जे 5 विषय आहेत, या विषयामध्ये मला गुंतत असतं सारखं. हे विषय अखंड सुख देतील असं सांगता येत नाही, नव्हे देतच नाही ते मुळी. आणि मन हे उलट आहे त्या विषयातलं सुख मागत असतं पहा, तर ते सुख कसं मिळणार? म्हणून नानोबा एकनाथ म्हणतात की तुम्ही खेद करू नका. कशाचा खेद करू नका? नको खेद करू कोणत्या गोष्टीच्या. कोणतीही गोष्ट जरी मनाविरुद्ध झाली किंवा मनाला पसंत पडणार नाही अशी झाली किंवा दुःखाची झाली किंवा सुखाची झाली तरी कोणत्याही गोष्टी मनावर तू घेऊ नकोस. कारण ह्या जगामध्ये हे सगळं सतत चालणार आहे आणि ह्याच्या काय करायचंय, परमार्थाला लागायचंय, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला जायचंय हो, उलट्या बाजूनी पोहायचंय. त्याकरता तेवढा जोरकसच तेवढा ह्यामध्ये ताकदच हवी उलट पोहण्याची, म्हणजे निश्चय पक्का हवा आणि मार्गदर्शक चांगला हवा. सद्गुरु कृपेने आपल्याला मार्गदर्शन छान लाभलंय, तर आता ह्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं जाणं हे आपलं कर्तव्य आहे पहा. पण काय करणार, या प्रपंचामध्ये एवढ्याशा गोष्टीमध्ये आपण मी करता हे वाटत असल्यामुळे, मी माझं हे जाणीवेचं ओझं आपण डोक्यावर अखंड बाळगत असल्यामुळे, मी करीन तर याचं भलं होणार आहे, मी केलं तर हे होणार आहे, मी केलं नाही तर हे होणार नाहीये, हे माझं आहे आणि मुळात शरीर हेच माझं म्हणून आपण म्हणतो. आणि त्याला मग काही दुखापत झाली, मानापमान झाले, आणखी काही कष्ट झाले, नाना प्रकार जरी झाले तरी सुद्धा आपण काय ते माझं दुःख म्हणून वावरतो. पण शरीर हे मी आहे का? हे माझं आहे का शरीर? ज्याचे तुझे तुझं नव्हे शरीर असं दासबोधामध्ये रामदास म्हणतात. अरे शरीर तरी कुठे तुझं? जाताना काय तुला सांगून जातं का ते? जाताना असं म्हणतं का चाललो रे मी आता, असं नाही सांगून जात. खटकन तेव्हा निघून होता याचं सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं शरीर आहे आणि जोपर्यंत सगळे हातपाय आपले धड आहेत, जोपर्यंत कानाने आपल्याला ऐकायला येत आहे, जोपर्यंत डोळ्यांनी पाहता येत आहे, जोपर्यंत पायाने चालता येत आहे, जोपर्यंत हाताने पूजा करता येते, त्या अनंत गोष्टी करता येत आहेत आपल्याला आणि दुखणं बाणं नाहीये, तोपर्यंतच आपण काय केलंय, उचलत्या पावलाने चालायला हवंय. कारण हे शरीर आहे तोपर्यंत तापलेल्या तव्यावर जशी पोळी भाजून घेतो त्याप्रमाणे आपलं शरीर आहे तोपर्यंतच त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि एवढ्याकरता रोज नित्यनेमाने असं पाहायला पाहिजे की आता आज माझं काय झालं, किती नाम झालं, परमार्थाकडे किती वाटचाल झाली, आपले दोष काय आहे, त्यातनं नाम गळलं किती याने, कशा कशाने गळलं, आपण कोणावर किती रागवलो, आपल्या मनाला किती त्रास करून घेतला, कोणाचं वाईट चिंतलं, ते आपला वेळ फुकट गेला कसा. उजापती करण्यामध्ये वगैरे याचा हिशोब रोज रोज आपण घेतला म्हणजे आपल्याला असं आपल्याला सगळ्याची काटकसर येते, पण वेळेची कुठे काटकसर करता येते नाही का. कारण मृत्यूरूपी हे उंदीर सारखा आपलं आयुष्य कुरतडतोय पहा. तर कमी 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 मिनिटांनी आयुष्य होत आहे. तेव्हा आयुष्य जे लाभलंय याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करून घ्यायला हवा. नाहीतर काय होतं, पुढच्या जन्मी मी करीन असं म्हटलं तर पुढचा मानव देहच येणार आहे, हे कोणी सांगावं. पण एक गीतेमध्ये सांगितलंय बरं का,
किंवा ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलंय की जर ह्या जन्मी तुम्ही तुमच्या नामाच्या जोरावर परमार्थाच्या जोरावर जर वाटचाल पुढे केली तर निश्चित स्वरूपाने श्रुती नाम श्रीमताम गे आहे ना तो श्लोक आहे त्या तऱ्हेचं तुम्हाला अशा ठिकाणी जन्म येईल की जिथे भक्ती आहे, जिथे प्रेम आहे, भगवंताचा प्रेम आहे, संत संगत आहे, अशाच ठिकाणी तुम्हाला जन्म येईल असं नक्की ते खात्री देऊन सांगता येतं आपल्याला. म्हणजे आता उचलत्या पावली नको का जायला, आता वेळ आपण किती फुकट घालवणार आणि आपल्याला फक्त एक पाठीमागे लागायचं एवढंच आपलं कर्तव्य. सद्गुरुनाथाने आपल्याला एकच सांगितलं, तुम्ही नाम घ्या आणि ते घडेल ते रामाची इच्छा म्हणून म्हणा आणि त्यांच्यावर सगळं द्या सोपून, सगळा भार सोपून दिल्यानंतर आपल्या याच्यामध्ये काही उरत नाही, आपल्याला डोक्यावर त्रास नाही, काळजी नाही, कथा नाही, काही नाही. जेव्हा होईल तेव्हा एक नामच घ्यायचं, गौर तरी एक तुझे नाम, याच्या पलीकडे काही करायचं नाही एवढंच आपण ठरवायचंय. आणि ह्याच्यामध्ये जेवढं म्हणून नामाबद्दल सांगता आलं तेवढं थोडंफार सांगितलं आणि ह्याच्या पुढे आता इथेच आता बंद करते. पाय सेवावे सेवावे, पाय सेवावे सेवावे, सद्गुरूचे प्रेम भावे सेवावे सेवावे, पाय सेवावे सेवावे, मुखी राम नाम घ्यावे, मुखी राम नाम घ्यावे, चित्त उदास नसावे, चित्त उदास नसावे, सेवावे सेवावे, पाय सेवावे सेवावे, सदा राहावे आनंदात, सदा राहावे आनंदात, तरीच चिंतन भावत,